सुद्धा असंच म्हणाला होता. नाही, मी नाही ऐकलं. अरे आशू प्लीज. नाही जायचं आहे. सीताईने सांगितलंय ना की नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आशू मला जायचं होतं रे वस्तीत. दहीहंडी फोडायची होती. हे बघ, मी आईच्या शब्दाबाहेर जाऊन तुला परमिशन नाही देऊ शकत. हे नाही म्हणाला मगाशी तो. पण मगाशी तो हेच म्हणाला. नाही काहीच होऊ शकत नाही का? आपण जाऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आशू मला जायचं होतं रे वस्तीत. दहीहंडी फोडायची होती. नाही नाही, आपण नाही जाऊ शकत. तेच बोलतात का? हो. म्हणजे खोलीत आहेत का नाही? नाहीयेत. हो. म्हणजे गेले? काय माहित. एक पिंट्या इकडे. अरे हे घे चॉकलेट. हे बघ, तो पिवळा टी शर्ट वाला माणूस आहे ना, त्याला बोलव. तो पिंटे शेट आहे. मला वाटलं तू पिंटे शेट आहे. बरे घे अजून एक. जा. पिंट्या सेठ, आपल्याला वाटतं शिवा गेली म्हणजे या पाना गँगची हवाच गेली. अरे पण ती शिवा अशी जाणाऱ्यातली नाही. फाटली फाटली फाटली. पिंट्या शेट बोलतात आपल्याला. अरे त्या शिवाची आहे ना फक्त हवा आहे रे. खरा दम आहे ना तो या पिंट्या शेट मध्ये. कोणात आहे? पिंट्या शेट मध्ये. नाही सोडणार त्या शिवाला ना, नाही सोडणार. अरे चिकू काय काय झालं काय झालं? गाडीचे काका बोलवले. कोण आहे तू? तुझा हितचिंतक, वेलविशर.
फॅन 5 वर आहे काय? लावून आलाय काय? हे बघ, त्या शिवानी जर हंडी फोडली नाही हं. तर तू आणि मी दोघेही जाऊया लावायला. काम काय आहे? हे काम आहे. हे, हे. काही झालं तरी शिवाची दहीहंडी फोडायची हौस पूर्ण झाली पाहिजे. एक मिनिट, काय कन्फ्युजन आहे? हं? हे म्हणतायत की शिवाला हंडी फोडायला द्यायची नाही, तुम्ही म्हणताय हाऊस पूर्ण करा. हाय काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे? अगदी वरच्या थरावरून खाली पडली तर काय खालच्या जलतील? खालच्यांना अंदाज नाही आला पाहिजे. आणि अंदाजाचं काय करायचं हे तू ठरव. हात पाय गळ्यात आले पाहिजे, कळलं? अरे माझ्या मनातलं काम करायचं आणि त्याची किंमत तुम्ही मोजणार. हे बघ, हातपाय गळ्यात येणं महत्वाचं. हं? म्हणजे आसमान से टपके, जमीन पे आपटे. कॅशे रे कॅशे. कामाला लाग. लागतो. कामाला लागतो.